ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. साई बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विस्टा 2K26 द ऑलिम्पिक डिस्टन्स डुएथलॉन आणि मॅरेथॉन स्पर्धेला तब्बल 1000हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. IIMS पुणे आणि मेझा 9 हिंजवडी इथे पहाटे 6:30 वाजता सुरू झालेल्या या भव्य क्रीडा महोत्सवानं मोठं यश संपादन केलं. महाविद्यालयीन फेस्टमध्ये आयोजित करण्यात आलेली ही एकमेव ऑलिम्पिक डिस्टन्स डुएथलॉन स्पर्धा ठरली आहे. स्पर्धेमध्ये 5 किलोमीटर धावणं, 40 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर धावणं अशा आव्हानात्मक टप्प्यांचा समावेश होता. याशिवाय 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर मॅरेथॉन तसेच साई बालाजी पब्लिक स्कूलच्या सहकार्यानं 1.5 किलोमीटर फन रनचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थी, व्यावसायिक, खेळाडू, IT क्षेत्रामधील कर्मचारी आणि फिटनेसप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदवलाय. स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिकं प्रदान करण्यात आली आहेत. यावेळी साई बालाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनीष मुंदडा तसेच संस्थेच्या सचिव प्राध्यापक निरुपमा मुंदडा यांनी उपस्थांना मार्गदर्शन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. डुएथलॉन स्पर्धेच्या भव्य यशामुळे साई बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सनं पुन्हा एकदा उत्कृष्ट आयोजन क्षमता सिद्ध केली आहे. या उपक्रमामुळे पुणे शहरामधील क्रीडा संस्कृतीला नवीन उभारी मिळाली आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. आमच्या विद्यार्थ्यांचा आहे हा इंटर कॉलेज फेस्टिवल आहे. 2013 पासून आपण विस्टा 2K13 त्यावेळेस सुरू केला होता. हा विद्यार्थ्यांचा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये आम्ही फक्त त्यांना एक मार्गदर्शन देत असतो. त्याच्या मागे ही जी डुएथलॉन मॅरेथॉन जी आहे ही ह्या व्हेन्यूवरची 5वं वर्ष आहे. 2022 पासून आपण इथं सुरुवात केली. 22, 23, 24, 25 आणि हा 26 5 वर्ष आफ्टर पॅन्डेमिक इथं सुरू केलेलं आहे. आजच्या उपक्रमाचा महत्त्वाचा म्हणजे आजचं जे कॉज आहे आम्ही जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 3-4 महत्त्वाचे कॉज आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम. त्याच्यामध्ये सर्वप्रथम पहिली गोष्ट आहे ते आहे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ अँड फिटनेस. तर सध्या मेंटल हेल्थ हा खूप महत्त्वाचा विषय आहे ज्याला आपण बरंच इग्नोर करतो. त्याची अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न याच्यातून चालू आहे. दुसरं म्हणजे रोड सेफ्टी. कंपल्सरी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तर हेल्मेट घालायला सांगतोच आहे पण अजून बाकी इतर गोष्टी आहेत तर रोड सेफ्टी आहे. तिसरा विषय आहे से नो टू ड्रग्स. हा खूप महत्त्वाचा विषय आहे युवा पिढींसाठी. आणि चौथा आहे विमेन एम्पॉवरमेंट. हे 4 कॉज घेऊन आम्ही हे मॅरेथॉन राबवत आहे आणि मला अत्यंत आनंद होतोय की ह्याच्यामध्ये कमीत कमी 50 ते 60 विविध वेगवेगळ्या कॉलेजेसमधून लोकांनी भाग घेतलेला आहे. आणि आम्ही सर्व जितकेही पार्टिसिपंट्स आहेत त्यांचं साई बालाजी एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वागत करतो. आणि बेसिकली हा उपक्रम वेल्थ पेक्षा हेल्थ महत्त्वाची आहे हे स्प्रेड करण्याचा उपक्रम आहे. आणि सर्व आपण आलात इथे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही पाहत आहात खूप प्रतिसाद आहे. आणि आज आमचे सगळ्यात छोटे ॲथलीट 3 वर्षाचे ॲथलीट आहेत त्यांनीही भाग घेतलेला आहे. जे आमचे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनीही फन रन मध्ये भाग घेतला आणि 3 वर्षापासून 70 वर्षाचे गृहस्थ पण आज आपल्या रेसमध्ये भाग घेत आहेत. गेम है क्योंकि ये गेम तो मान लो कि मतलब बूट पावर गेम है. जैसे कि मान लो आप 5 किलोमीटर रनिंग कर रहे हैं फिर इसके बाद फिर साइकिलिंग भी कर रहे हैं तो ये बूट सीमेंट वाली गेम है. तो हम एज यहाँ पे गेस्ट ऑफ ऑनर बुला के मुझे बहुत खुशी हुई. और यहाँ भी हर साल में एक बार नहीं 2-3 बार ऐसे ऑर्गेनाइज करना चाहिए मेरे हिसाब से क्योंकि ये गेम बहुत अच्छा है और अपना दिमाग स्ट्रॉन्ग के लिए और हेल्थ के लिए भी बहुत अच्छा है. साई बालाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आज मॅरेथॉन आयोजित केले. त्यांचा काय विस्टा 2026 हा उपक्रम आहे. त्याच्या अंतर्गत डुएथलॉन या मॅरेथॉनचं त्यांनी आयोजन केलं आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. शैक्षणिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमता वाढवण्याचा हा त्यांचा प्रयत्न अतिशय चांगला आहे. गेले आत्ता मला माहिती मिळाली की 7-8 वर्षापासून त्या या प्रोजेक्टवरती काम करत असतात आणि त्यांच्या इव्हेंट चालू असतात. तर अतिशय आनंद होतो या गोष्टीचा की आपण लहानपणापासून शिक्षणावरती मेंदूवरती भार देत असतो परंतु तो सांभाळण्यासाठी शारीरिक क्षमता तेवढी गरजेची आहे. आणि त्या शारीरिक क्षमतेवरती कोणतरी काम करतंय त्या मुलांसाठी कोणीतरी प्रोत्साहन तयार करतंय तर व्यासपीठ तयार करतंय तर याचा मनोमन आनंद वाटतो. आणि बात करतोय की फॅमिली वगैरह पण ते पण फन रन इज फॉर द फॅमिली. सब लोग मिलके टुगेदर दे आर वर्किंग फॉर देयर फिटनेस फॉर देयर हेल्थ राइट फ्रॉम द एज ऑफ 3 as sir mentioned till the age of 70 they are participating, but main focus is together as a family they are building their health. क्या सपन है
मैं लास्ट 3 ईयर से आर्मी में जॉब कर रहा हूँ और आर्मी नॉट टीम में सिलेक्शन है मेरा। मेरे कोच साहब का नाम सूबेदार गुरुदत्त गरज साहब है और नायब सूबेदार धीरन साहब है। मैं ट्रायथलॉन लास्ट 4 ईयर से कर रहा हूँ और मैं अभी जस्ट हाल ही में नेशनल मेडल में ड्यूएथलॉन में ब्रॉन्ज मेडल लाया हूँ। मैं ये इवेंट पहली बार खेल रहा हूँ, मुझे इवेंट का एक्सपीरियंस अच्छा लगा। ये और भी ओवरऑल एक्सपीरियंस इज गुड, अच्छा था। पहली बार है मेरा, आगे देखेंगे कैसा होता है, पर अच्छा रहा एक्सपीरियंस। अमोल उदमले, सी 24 तास, पुणे।